कशाला इकडे येऊ? म्हणजे मी आलो होतो, खरं मला फोन आला होता का बंड्याचा हात मिक्सर मध्ये गेलाय, त्याला हॉस्पिटलला न्यायचंय म्हणून मी आलो होतो. कमळी अगं काय खोटं बोलतेस तू? बंड्या तर गावाला गेलाय ना, आणि बंड्याच्या हाताला काहीच झालेलं नाहीये. आणि आपलं ठरल्याप्रमाणे मी तुला पैसे दिले होते. सर आमचं ठरल्याप्रमाणे काल तिकडे पैसे घ्यायला आली होती, पण आता मुद्दाम कबूलच करत नाहीये. सर मी तिला विचारलं होतं की तू चोरी कशासाठी करतेस, पण ती मला म्हणाली होती की मला जवळच्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट डिंगी, हे तुझ्या हातात काय आहे? बघू, इकडे बघू. सर हे घ्या. सर यात निंगीची काहीच चूक नाही. निंगीची चूक नाहीये म्हणतेस? मग हे काय आहे? एवढं महागडं गिफ्ट नक्कीच चोरीच्या पैशातनं घेतलं असणार. सर अहो खरंच असं काही बी नाही. बरोबर आहे तुमचं सर. या कमीनेच निंगीसाठी गिफ्ट घ्यायला मला पैसे चोरी करायला सांगितले होते. ते गिफ्ट आणताना मी स्वतः बघितले सर. हे बघ आदित्य, उगा खोटं बोलू नको तू आता. कामालाच आहे का तुझी? सर ही डब्बी आणि त्याची पावती मला खिशात ठेवायला दिली. काय ग कमळी, याच दुकानातनं घेतलेस ना कानातले? कमळी तू अतिशय चुकीचं वागलेली आहेस. आता नाईलाज आहे माझा, मला उद्याच ट्रस्टींना बोलवून तुझ्यावरती कारवाई करावी लागणार. निघा रे, बाकीच्यांनी निघा, आपापल्या वर्गात जा. हां, केबिनमध्ये भेटू. सर हे बघा, प्लीज प्लीज माझं ऐकून घ्या. मी खरंच काय केलेलं नाही. तुम्हाला खरं सांगायलोय मी. सर प्लीज असं नका करू.